मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। वडवणीच्या तहसील कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी मराठा समाजाच्या एका युवतीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। स्वाती शेषनारायण गोंडे असं त्या तरुणीचं नाव आहे आणि बँकेमध्ये लोन प्रोसेस म्हणजे शिक्षणासाठी लोन प्रोसेस करण्यासाठी तरुणी आली होती। वडिलांसोबत आली होती आणि भरधाव वेगात येत असलेल्या एका ट्रकनं तिला चिरडून जागेवर संपवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये तहसील कार्यालयामध्ये मराठा समाजाच्या वतीनं शासनाकडे मागणी करण्यासाठी सगळे लोक या ठिकाणी जमा झालेत आणि स्वतंत्र त्यांनी सार्वजनिक जे आहे ते भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। काय भावना त्यांच्या विचारणार आहेत, काय भावना तुमच्या आणि आज स्वातीताईंना कशा प्रकारे जड अंतकरणानं तुम्ही श्रद्धांजली वाहिली आहे? स्वातीताई एक उच्च शिक्षित आमच्या मराठा समाजामध्ये एक तर मुलं शिकत नाहीत आणि मुलं शिकत असताना उच्च शिक्षण घेत असताना त्यांना मराठा आरक्षणामुळे ज्या अडचणी येतात, कारण कोणत्याही प्रकारचे त्यांना शासनाकडून मदत मिळत नाही आणि फीस आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं आम्हाला खूप मोठ्या म्हणजे आवाढव्य अशा फीस भरावं लागतात आणि ते फीस भरावं लागत असताना आम्हाला वेगवेगळ्या सावकार लोकांकडून कर्ज घेणं, बँकेकडून कर्ज घेणं यामुळेच आम्हाला पुढं शिक्षण घेता येतं, कारण की आम्हाला कोणत्याही प्रकारची शिक्षणामध्ये आम्हाला सवलत नाही। आणि शासनाकडे काय आव्हान आहे तुमचं, काय मागणी आहे? आता आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून आहे, आता नव्यानं मुद्दा जो आहे तो पेटलेला आहे, काय आव्हान आहे? आम्हाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावं आणि हा बळी आज जे गेला आमच्या स्वाती भगिनीचा जो बळी गेलेला आहे, ती मुलगी एम.फार्म करत होती। एम.फार्म करताना हे जे शिक्षित लोक त्यांना माहिती एम.फार्म करायचं म्हणजे कोणत्याही गोष्टीचं जादू नाही किंवा जोक नाही, कारण की एम.फार्म म्हणजे हा खडतर प्रवास आहे आणि खडतर प्रवास करता असताना तिचा ह्या प्रवासामध्येच त्या शैक्षणिक लोन घेण्यासाठी गेली असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। शासनाने हा बळी मराठा आरक्षणाचा बळी म्हणून घोषित करावा, जाहीर करावा आणि जाहीर करत असताना शासनाने स्वातीच्या कुटुंबांना 10 लाख रुपयाची मदत आणि त्यांच्या घरामधील एक मुलगा जिला भाऊ आहे त्या भावाला शासकीय सेवेमध्ये घ्यावं ही सकळ मराठा समाज वडवणी तालुक्याच्या वतीने नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजसुद्धा हीच मागणी असेल। लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहता तुम्ही, काय भावना आहे? प्रथम मी स्वातीताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून एक आमची समाजाची एक लेख आमच्यातून निघून गेली आणि आम्हाला आरक्षण किती महत्त्वाचं आहे तिच्या माध्यमातून जी काय धग आहे, जी आग लागली आणि मग त्या धगीच्या माध्यमातून आणि आमच्या एक शेषनारायण गोंडे यांची कन्या आज स्वतः तिचा प्राण गेला, स्वतःचं त्यांचं पोट जळालं। त्यांच्या व्यथा बघून काल 2 दिवसापासून आम्ही तालुक्यातील सकल मराठा समाज आज या गोष्टीला व्याकुळ झालेला आहे आणि जसं आपण म्हणतो ताणलेल्याला पाणी पाडलं पाहिजे तसं आमच्या मराठा समाजाला आता आरक्षणाची गरज आहे आणि ती गरज या स्वातीच्या माध्यमातून आम्हाला आमच्या नजरेत आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलासारखा एक निधड्या छातीचा एक युवक रस्त्यावर उतरला आणि लाखो करोडो एक मराठा लाखो कुणबी मराठा होण्यासाठी जीवाची बाजी लावतात आणि म्हणजे जर बघितलं तर महाराष्ट्रभर देशभर एक मनोज जरांगेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या स्वातीला भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून आता आम्ही म्हणू आमची भगिनी तर गेलीच, पण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून नक्कीच उद्या शासन या गोष्टीचा विचार करून नक्कीच आम्हाला समाजातल्या युवकांना न्याय देईन आणि या माध्यमातून जर बघितलं तर स्वातीला त्या ठिकाणी जर आम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं तर नक्कीच न्याय भेटन आणि ते न्याय भेटल्याच्यानंतर आम्हाला वाटेन की आमच्या स्वातीसारख्या अनेक भगिनी वाचत्यान, अनेक युवकांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि म्हणजे डोनेशन भरण्यासाठी बँकेत एज्युकेशन लोन घेण्याची गरज पडणार नाही, एखाद्याच्या सावकाराच्या दारात जायची वेळ येणार नाही। जो कुणबी मराठा आहे तो कुणबी मराठा जर भविष्यात त्यांच्या लेकरासाठी एक युवकांचा अधिकारी होण्यासाठी पालकांची इच्छाशक्ती असते ती अधुरी राहिली, ही अधुऱ्या राहू नये आणि म्हणून स्वातीच्या माध्यमातून आम्हाला या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून न्याय भेटन अशी अपेक्षा आमची आहे
आणि नक्कीच भेटेन असं थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्ही आणि तुमच्यासह आम्ही दुःखामध्ये आहोतच. मात्र या आरक्षणाच्या संदर्भामधला एक प्रश्न आहे. आरक्षण मागितलं जातं म्हणजे सगळेच समाज जातात, ज्यांना आवश्यकता आहे ते आरक्षण मागितलं जातं. मात्र काही प्रमाणामध्ये असं विचारलं जातं आहे, सांगितलं जातं आहे, त्याच्या बातम्यासुद्धा येतात की आरक्षण सगळेच मागतात, आता सगळं आरक्षण संपवा. सगळं आरक्षण संपवणं पर्याय आहे का? म्हणजे ज्यांच्याकडे आहे तेही संपवा अशी मागणी येते आणि एक अशा बातम्यासुद्धा येतात. सगळं आरक्षण संपवणं शक्य आहे का किंवा मग योग्य आहे का? नाही, आम्हाला दुसऱ्याचे कुणाची उंची मोजायची नाही, आम्हाला कुणाचं आरक्षण किती हे मोजायचं नाही. पण आम्हाला जी अपेक्षा आहे, जी काय पूर्वीपासून निजाम कालापासून आजपर्यंत 1356 सालपासून जे आमचा कुणबी मराठामध्ये निजाम कालानी नोंद आहे, त्या नोंदीच्या माध्यमातून आम्ही कुणबी आहेत हे सांगण्याला आम्हाला लाज वाटली नाही पाहिजे. कुणबी मराठा हे आम्हाला आमची जात सांगायला पण लाजणार नाहीत. म्हणून आम्हाला ओबीसी NTमध्ये जायचं म्हणते, मग आम्ही कुठं म्हणतो NTमध्ये जायचं त्यांना, तर तुम्ही आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही NTमध्ये चालला तर ओबीसीची जागा रिकामी होत असेल तर आम्हाला दिली पाहिजे. आणि आम्हाला ओबीसी म्हणून कुणबी मराठा म्हणून आम्ही हे करणार आहेत. बरं, एक आपण सगळेजण म्हणतात 18 पगड जाती धर्माचे लोक म्हणतात आपण भाऊ आहेत. मग भाऊ तर आज आम्ही एक मोठा भाऊ होतो पण आता लहान झालो, तर लहान्याला कुठंतरी आधाराची गरज आहे, लहान्याला कुठंतरी आधाराची गरज आहे. म्हणून त्यांनीसुद्धा एक मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून आम्ही कधी जातभेद मतभेद कधी करत नाहीत. आमच्याकडे जातीचं समीकरण मोजण्याची, कुणाची जात मोजण्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना संविधानाचा हक्क दिला आहे. म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आमचा हक्क मागतोय. आम्ही कुठं नडतोय, आम्ही कुठं आम्हाला हक्क मिळेल ह्या अपेक्षापोटी एक मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून आत्ता इतके दिवस अनेक बळी गेले, अनेक या ठिकाणचे शहीद झाले. अण्णासाहेब पाटलासारखा व्यक्ती आज स्वतःचा प्राण गमावला. म्हणजे आम्हाला अनेक आमच्या मनोज जरांगे पाटलाचं काही बरं वाईट झालेलं शासनाला बघायचं आहे का? म्हणून या माध्यमातून शासनाने नक्कीच वेळेत विचार करून मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून जर बघितलं तर कुणबी मराठा आम्हाला देण्याला कुठलाही अधिकार म्हणजे एक शासनाचं धोरण आहे ते ठरवा. केंद्र सरकार असन राज्य सरकार असन दोन्हींनी विचार करून नक्कीच आम्हाला कुणबी मराठा हे जातीचं प्रमाणपत्र देताना अशी अपेक्षा ठेवतो. तुमच्यासह मनोज जरांगे पाटलाची मराठा समाजाची हीच मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावं. मात्र देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र सरसकट देता येणार नाही. जी समिती होती किंवा मग जे शिष्टमंडळ ज्या आंदोलनाच्या काळामध्ये आमच्यापर्यंत पोहोचलं होतं शासनाकडून, ते शिष्टमंडळासुद्धा कुठल्याही प्रकारची मागणी नाही की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. मात्र देवेंद्र फडणवीसांची दुटप्पी भूमिका आहे, काय सांगा? देवेंद्र फडणवीसला आरक्षण द्यायचंच नाही हे आम्हाला लक्षात आहे. पण त्या ठिकाणी बसणारा आमचा मराठा समाजाचा जो मुख्यमंत्री आहे आणि मग त्या माध्यमातून आम्हाला बी सुद्धा आशाचे किरण आहेत. मग त्या ठिकाणी आमचे 170 मराठा समाजाचे आमदार आहेत, त्यांनी त्या ठिकाणी घाट घातला पाहिजे आणि त्या माध्यमातून समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय महाराष्ट्राचा मालक नाही. देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी फक्त आतून बाहेरून लोक अंगावर सोडण्यासाठी त्यांनी केलेली पेरणी आम्हाला कळतंय. पण कळत असताना आम्हाला कुणाचे नावं घेऊन जातीचे समीकरण किंवा जातीविरुद्ध दोष निर्माण करायचा नाही. आम्हाला आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि नक्कीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता स्वतःला मी समाजाचा आहे, मी नक्कीच जरांगे पाटलाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देईन असे अल्टिमेट 40 दिवसाचे केलेलं आहे. त्या जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी निवेदन करून त्या ठिकाणी रितसर ऐकलेलं आहे आणि म्हणून आता भविष्यात त्या जरांगे पाटलाच्या ज्या काही विचार आहेत, जे काही आदेश आहे त्याचं पालन करून अखंड महाराष्ट्रात, अखंड हिंदुस्थानमध्ये मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत जरांगे पाटलाबरोबर सर्व मराठा समाज कुणबी मराठा म्हणून आम्ही जाणार आहेत. आम्हाला नुसतं मराठा म्हणून नाही घ्यायचं, तर आम्हाला कुणबी मराठा म्हणजे जे शेती खचतोय, आमच्या बापांनी शेती खचली, आम्ही खचली, आम्ही गडी वाडी बारा भनगडी हे आता मोजणार नाहीत. आम्ही कुठल्याही टोकाचा मराठी असन तो मराठा आमचा आहे आणि त्या मराठा समाजाला न्याय भेटण्यासाठी हे आम्ही प्रयत्नशील आहे. एकनाथ शिंदेच्या माध्यमातून मराठा आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा आहे, काय सांगा? नाही, आम्ही संपलो असा त्यांनी जरी आमचं अल्टिमेट तयार केलं असन, आमच्या जरांगे पाटलाच्या इच्छापोटी जरांगे पाटलाच्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांचं जे सर्क्युलर आलं, त्यांचा जे आदेश आला, त्यांचं जे त्या ठिकाणचं निवेदन आलं, त्याला जरांगे पाटलाने पाटा फोडला नाही, पांदा दिला नाही. फक्त एकच सांगितलं की महाराष्ट्राचे उदयराजे भोसले असतील, संभाजीराजे भोसले असतील, या ठिकाणी येऊन समाजाला न्याय देण्यासाठी माझं निवेदन करायला यावं, आमचे हा काय यावा, आमचे विचार ऐकायला यावा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं. म्हणजे त्यांना अल्टिमेट देण्यासाठी दिलं होतं. याचा अर्थ त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. भविष्यात नक्कीच आता एकनाथ शिंदेंना मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय
खुर्चीवर बसणं इतकं सोपं राहणार नाही. हे मराठा समाजाची एक ख्याती आणि मराठा समाज पेटला तर विजत नाही, ही मराठा समाजाची इच्छाशक्ती आणि मराठा समाजाची ख्याती. नाही, आता हा मराठा समाजाचा प्रश्न पेटलेलाच आहे. मात्र मराठा समाजाचा हा प्रश्न मी विचारणार आहे तो प्रश्न नाही आहे, मात्र त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेनी शब्द दिलेला मराठा समाजाला की 50 दिवसामध्ये 1 महिनाभरामध्ये जे आहे ते आरक्षण देऊ. आता त्याला काही 15 दिवस बाकी आहेत, म्हणजे 14 ऑक्टोबर तुमची शेवटची सभा आहे आणि त्यानंतर ठरणार आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या जे काही 16 आमदारांच्या अपात्रतेच्या यादीमध्ये नाव आहे, एकनाथ शिंदे अपात्र होणार आणि पुन्हा आरक्षणच मिळणार नाही अशी चर्चा आहे. नाही, आम्हाला कोण खुर्चीवर बसतंय ह्याचं काही घेणं देणं नाही. एकनाथ शिंदेनी तुम्हाला शब्द दिला आहे, एकनाथ शिंदेनी शब्द दिलाय. एकनाथ शिंदे उद्या जरी 16 आमदारामध्ये डिलीट झाले आणि उद्या भविष्यात ते खुर्चीवर नसले तरी त्या ठिकाणी बसणारा खुर्चीतला किंवा त्या ठिकाणी आलेले निवेदन करते किंवा महाराष्ट्रात असणारे आमचे 170 आमदार त्यांना सुद्धा ही जबाबदारी, एकल्या एकनाथ शिंदेंना जबाबदारी नसून महाराष्ट्रातल्या समाजाच्या 170 आमदाराला जबाबदारी. आणि या ठिकाणच्या 48 खासदारापैकी या ठिकाणचे महाराष्ट्रातले मराठा समाजाचे जे खासदार आहेत त्यांना सुद्धा ती जबाबदारी. उद्या भविष्यात त्यांना लोकापाशी येताना नाक घासावं लागेल आणि समाजाला आरक्षण नाही भेटलं तो लोक मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, समाजाला न्याय मिळेपर्यंत कुणाचीच गय केल्या जाणार नाही. हा मराठा समाजाचा बोल आहे, मराठा समाजाची इच्छाशक्ती. शेवटचा प्रश्न आहे, 14 ऑक्टोबरची शेवटची सभा म्हणजे आव्हान असणार आहे, त्या ठिकाणी ठरणार आहे काय, ते काय आव्हान असणार शासनाला? आता मराठा समाजाचं जे अल्टिमेट 40 दिवसाचं होतं ते महाराष्ट्राचे जनक मनोज जरांगे पाटील जो आदेश घेते आणि आदेश देते समाजाला, तो आदेश कायम आम्ही त्या ठिकाणी त्यांचा आदेशाचं पालन करू आणि मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत जो त्यांचा आदेश असन, त्यांचं वरिष्ठाची बोलणं होतं असन, ज्यांनी निवेदन करायला आले, मध्यस्थी करायला आले त्यांच्याशी बोलणं होतं असन. पण इथं मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय मनोज जरांगे पाटलासारखा एक युवक स्वतःच्या जीवाची बाजी लावतोय, स्वतःच्या जीवाशी खेळतोय, त्या मुलीची जर भावना बघितली, त्याच्या परिवाराची भावना बघितली, त्याच्या पत्नीची भावना बघितली, आईवडिलाची इच्छाशक्ती बघितली तर मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मला परिवार नाही, मी घराचा उंबरा ओलांडणार नाही असा जो युवक कार्यकर्ता मराठा समाजासाठी जर रस्त्यावर उतरत असेल तो कोण एकनाथ शिंदे, कोण समाज, कोण बाराबनगडी हे तो मोजणार नाही. तर एकनाथ शिंदे असो नाही तर अन्य कुणी असो, खुर्चीवर बसणारा कुणी बी, एकनाथ शिंदे गेला म्हणजे मराठा समाजाचा कुणीतरी कुणी तिथं बसन नाही तर अन्य कुणी बसन, पण त्या खुर्चीला आग लावण्याची ताकद मराठा समाजामध्ये आज तयार झालेली ती विझणार नाही. आणि ते मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून जर बघितलं तर आम्ही विझून देणार नाहीत असा आमचा आत्मविश्वास आहे. म्हणून आम्हाला न्यायच मिळेल अशी अपेक्षा आहे आणि मनोज जरांगे पाटीलच हे जनक राहतील ही बी अपेक्षा आम्हाला. मनोज जरांगेसाठीच आम्ही काही कुठल्याही गोष्टी तर एकीकडं दुःखीसुद्धा आहेत आणि दुसरीकडे आक्रमकसुद्धा आहेत. मुद्दाच तो आहे मराठा आरक्षणाचा, आणि मराठा आरक्षणाचं जे काही वातावरण जे महाराष्ट्रभर पेटलेलं आहे ते कुठेही शांत होताना दिसत नाही आहे. बळी जात आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भातले असंही या ठिकाणी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. एकनाथ शिंदेंची जी काही पद जे आहे ते धोक्यात आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या जागेवर दुसरा कुणी येऊ त्याच्याकडून आरक्षण आम्ही मागून घेणार आहोत किंवा मग हस्तगत जे आहे ते मिळवणार आहोत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जरांगे पाटलांचा शब्द शेवटचा आम्ही पाळणार आहोत आणि सोबत राहणार असं या ठिकाणी सांगितलं. वडवणीच्या तहसीलच्या कार्यालयामध्ये इथं आंदोलन सुरू होतं आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणजे जी काही स्वाती गोंडे नामक तरुणी होती तिचा जो काही बळी गेलेला आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित होते. आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न विचारले, सडेतोड उत्तरं देण्यात आलेली आहे. आरक्षण सगळ्या समाजामध्ये धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा मग मराठा समाज असेल, हे सर्व समाज आरक्षण मागतात. आता दुसरीकडे कुठेतरी पिल्लू सोडलं जातं आहे, आरक्षण सगळंच संपवलं जाणार आहे. मात्र आरक्षण कशाला मागता? मात्र सगळं आरक्षण संपवणं हा पर्याय नाही. ज्यांचं आरक्षण काढायचं त्यांच्यासाठी आरक्षण मागितलं जात नाही. आवश्यकता आहे म्हणून आरक्षण मागितलं जातं असं मराठा समाजाकडून सांगितलं जातं. त्यामुळे मूळ मुद्दा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जो कोणी सत्तेधारी असेल त्यांच्याकडून आरक्षण मिळवण्याची ताकद आमच्यामध्ये असल्याचं सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनबे, मराठी महाराष्ट्र न्यूज, वडवणी, बीड.